नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तिसगाव शिवारात वीज पडून एका तरुणाचा गोऱ्यासह तर दुसऱ्या एका घटनेत उमराणे तिसगाव रस्त्यावरील दोस्ती काठाच्या समोर असलेल्या कांदा शेड वादळी वाऱ्याने कोलमडून पडल्याने त्याखाली दाबून तिसगाव येथील एका 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 9 जून रोजी घडली आहे. त्याचप्रमाणे उमराणे व तिसगाव परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने व काही ठिकाणी कांद्याचे शेड कोलमडून पडल्याने कांदे भिजून देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 9 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील तिसगाव उमराणे परिसरात मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केले. त्यात तिसगाव येथील शेतकरी 20 वर्षीय तरुण आकाश शरद देवरे हा आपल्या घराजवळ लिंबाच्या झाडाखाली बांधलेला गोरा सोडून निवाराला बांधण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी वीज पडून त्याचा व गोऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत उमराणे तिसगाव रस्त्यावरील उमराणे बाजार समिती लिलाव मार्केटच्या बाजूला दोस्ती वजन काठासमोर अचानक आलेल्या वादळापासून बचाव करण्यासाठी अमित बाबूराव पवार यांच्या कांद्याच्या शेडचा आसरा घेतलेल्या तिसगाव येथील देवीदास भाऊराव आहे वय वर्ष 40 या तरुणावर अचानकपणे कांदा शेड कोसळल्याने त्याखाली दाबून त्याचा मृत्यू झाला. तिसगावावर अचानकपणे ओढवलेल्या या संकटामुळे गावावर शोककळा पसरली असून जनतेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या वादळात उमराणे व तिसगाव परिसरात अनेक कांद्याचे शेड उडून गेले असून अनेक राहत्या घराचे पत्रे देखील उडाल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. प्रशासनाने याबाबत योग्य दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने, तिसगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.